नमस्कार, मी संदीप पटेल, सदस्य युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य. शिक्षक अभियोग्यता परीक्षेचा निकाल लागल्यानंतर मी तुषारदादा देशमुख यांचा स्वभाव पाहून त्यांच्या संघटनेशी जोडलो गेलो. आज जागा किती येतील या विषयावर बोलत असताना मला मुंबईचं आंदोलन असो, पुण्याचं आंदोलन असो, नागपूर अधिवेशन काळात युवा विद्यार्थी असोसिएशनने केलेला दौरा असो, पेसा संदर्भात तसेच समाज कल्याण विभाग संदर्भात युवा विद्यार्थी असोसिएशन करत असलेलं काम असो, प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक आस्थापनेपर्यंत युवा विद्यार्थी असोसिएशन पोहोचत आहे ते काम असो, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक आस्थापनेशी संबंधित व्यक्तींची माझी होणारी चर्चा असो, या सर्व गोष्टींती आज मी शिक्षक भरती 2025 मध्ये किती जागा येऊ शकतात याविषयी बोलणार आहे आणि जागा वाढ करण्यासाठी आपण काय करायला हवं. तर बघा, महाराष्ट्र शासनाने आपल्यासारख्या सर्वसामान्य अभियोग्यता धारकांचा विचार करून 31 मे पर्यंत रिटायर होणाऱ्या सर्व जागा शिक्षक भरती 2025-26 साठी ऍड केल्याबद्दल माझ्यासारख्या व तुमच्यासारख्या व युवा विद्यार्थी असोसिएशन असो, महाराष्ट्र एकता मंच असो, या सर्व संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाचं मनापासून आभार. आता सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट, शिक्षक भरती 2025 साठी जागा वाढ करण्यासाठी आपण काय करायला हवं या विषयावर मी बोलतो. बघा, तुम्हाला शिक्षक भरतीसाठी निस्वार्थपणे नेतृत्व करणारे 2 व्यक्ती आहेत, ज्या व्यक्तींचं मला आता नाव घ्यावंच वाटतं. त्यापैकी एक व्यक्ती आहे तुषारदादा देशमुख आणि दुसरी व्यक्ती आहे लशिश चव्हाण सर. या दोन्ही व्यक्तींच्या दोन्ही संघटना लवकरात लवकर शिक्षक भरती व्हावी, जास्तीत जास्त पदांची शिक्षक भरती व्हावी आणि सर्वसामान्य अभियोग्यताधारकांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळं इथून पुढं 31 मे पर्यंतच्या जागा पोर्टलला याव्यात यासाठी तुम्ही प्रयत्न करा. या सर्व लोकांचं, त्यासोबत माझं युवा विद्यार्थी असोसिएशनच्या सर्व सहकार्यांची तुम्ही सहकार्य घेऊ शकता. आम्ही सहकार्य नक्की करू. आता स्थानिक स्वराज्य संस्था जसं की झेडपी, मनपा, नपा यांच्या जागा पोर्टलला 31 मे पर्यंत नक्की येतील आणि त्या पद्धतीने शासनाने त्यांना आदेश दिलेले आहेत. आपल्याला जागा वाढ कुठे करायची आहे आणि का करायची आहे या विषयावर बोलूया. तर बघा, झेडपी, मनपा, नपा या किंवा पुणे महानगरपालिका असो किंवा PMC असो, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विषय नाही. विषय आहे खाजगी आस्थापना. या खाजगी आस्थापनेच्या जागा पोर्टलला येणं खूप आवश्यक आहे. जागा येणार आहेत, पण आपल्याला प्रत्येक जागा महत्वाची आहे. काही खाजगी आस्थापनेमध्ये एक जागा रिक्त असतील. त्या आस्थापना काय विचार करतील, एका जागेसाठी कशाला आपण काय करूया, पुढच्या वेळेला आपण बघूया. पण ती एक जागा आपल्यापैकी कुणाला तरी नोकरी मिळवून देते. परिणामात शिक्षक भरती 2025-26 मध्ये आपल्याला खाजगी आस्थापना ज्या आहेत त्या खाजगी आस्थापनेच्या अध्यक्षांना, सचिवांना, मुख्याध्यापकांना किंवा ज्यांना भेटता येईल त्यांना भेटून भलेही एक जागा जरी असली तरी सुद्धा तुम्ही पोर्टलला द्या अशी आपण विनंती करावी लागेल. प्रत्येक जागा आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे. त्यामुळं आपण आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात लागावं असं वाटत असेल तर मात्र आपल्याला आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक जागा पोर्टलला आली पाहिजे यासाठी प्रयत्न करायला हवा. त्यासोबत शेजारचा जिल्हा सुद्धा महत्वपूर्ण असेल. आपल्या जिल्ह्यातच आपल्याला जर नोकरी नाही लागली तर आपल्याला आपल्या आई वडिलांना, आपल्या नातेवाईकांना सोडून दूरच्या जिल्ह्यात जावं लागेल. त्यापेक्षा अजून वेळ आहे, अजून संधी आहे, आपण हालचाल करा. दुसरी गोष्ट, शिक्षक भरती 2025 वैशिष्ट्य बदली नाही. तुम्हाला बदली मिळू शकते, पण पुन्हा परीक्षा देऊन त्यावेळेला अभ्यास करा, गुण मिळवा. त्यापेक्षा आता आपल्याला एक सुवर्ण संधी आहे स्वतःच्या जिल्ह्यात नोकरी मिळवायची. म्हणून आजपासूनच 31 मे पर्यंत आपल्याला प्रयत्न करायचा आहे स्वतःच्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असो किंवा खाजगी आस्थापनेच्या असो जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलला याव्यात अशा. आमची युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम समाज कल्याणच्या जागा आणण्याचा प्रयत्न करते आणि त्या आल्यात सुद्धा आणि येतील सुद्धा, तुम्हाला दिसतील. त्यासोबतच आमची युवा विद्यार्थी असोसिएशनच्या टीमनं पेसाच्या जागा पोर्टलला याव्यात यासाठी प्रयत्न केले आहेत. आम्ही मुंबईला जाऊन सुद्धा, बघा तुम्हाला आठवतंय का, पेसासाठी खूप जोरदार पाठपुरावा केलेत. आम्ही क्रिकेटची मॅच पाहत असताना सुद्धा मराठी शाळा वाचलीच पाहिजे अशा घोषणा तिथं सुद्धा दिल्यात.
म्हणजे युवा विद्यार्थी असोसिएशन खूप मनापासून प्रत्येक गोष्ट करत आहे. तुम्हाला निवेदन देत असताना युवा विद्यार्थी असोसिएशनचं देऊ शकताय किंवा तुम्हाला ज्या ज्या संघटनेचं द्यावंच वाटते त्या संघटनेचं तुम्ही निवेदन द्या. पण 31 मे पर्यंतच्या सर्वच्या सर्व भले एक जागा असली तरी चालेल ती पोर्टलला आली पाहिजे यासाठी प्रयत्न करा. आता मी माझ्या विषयाकडे जातो. विषय आहे जागा किती येऊ शकतात. बऱ्याच जणांना त्यासाठीच व्हिडिओ बघायचा होता म्हणूनच मी या पद्धतीने घेतलं. मी 18 ऑगस्ट पासून आजपर्यंत मला आलेल्या अंदाजावरून संच मान्यता कशी केली जाते, बिंदू नामावली कशी असते, रोस्टर कसं चेक केलं जातं, कॉमन रोस्टर म्हणजे काय, या सगळ्या संकल्पना क्लिअर झाल्यानंतर मला थोडासा जागांचा अंदाज आलाय. हा फक्त माझा अंदाज आहे. मी फक्त अंदाज व्यक्त करतो. स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या जागा माझ्या माहितीनुसार 7,500 ते 8,500च्या दरम्यान नक्की येतील. आणि या जागांमध्ये जर पेसाच्या जागा जर वाढल्या तर या जागांचं प्रमाण 12,000 असेल. म्हणून युवा विद्यार्थी असोसिएशन लवकरच पुन्हा मंत्रालय व आयुक्त कार्यालयात जाणार आहे. तुम्ही सर्वांनी आपल्या 13 जिल्हे जे काही पेसाच आहेत त्या पेसाच्या 13 जिल्ह्यांमध्ये जाऊन तिथल्या आस्थापनेमध्ये जाऊन मावकला जाऊन पेसा बाबतीत काय का चाललंय हे बघा. सगळ्यात महत्वाचा विषय, पेसाच्या जर 4,000 जागा आल्यात तर आपल्याला कमीत कमी 12,000 जागा स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळतील. परिणामात तुम्ही सगळ्यांनी 13 जिल्ह्यातील मावकला भेटी देणं गरजेचं आहे. आणि पेसाची जी काही परिस्थिती आहे ती युवा विद्यार्थी असोसिएशनच्या टीमला सांगा. आम्ही लवकरच मुंबई आणि पुणे आयुक्त कार्यालयात यासाठी भेट देतोय. पण तुम्ही घर सोडावं लागतंय. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वसाधारण 7,500 ते 8,500 जागा येतील आणि पेसाच्या जागा आल्या तर 12,000 येतील. काही जणांना वाटेल मला 170 मार्क आहेत, माझं होतंय, मी घरातनं बाहेर पडणार नाही. पण तुम्ही असं जर म्हटलं तर तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेताय. तुमचं होणार याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण स्वतःच्या जिल्ह्यात जर जागा नसतील तर काय कराल. म्हणून म्हणतोय स्वतःच्या जिल्ह्यात जागा याव्यात, स्वतःच्या जिल्ह्यात नोकरी मिळावी यासाठी 170 गुण जरी असलं तरी घरात बसू नका, बाहेर पडा. आम्ही सुद्धा पडतोय, तुम्ही सुद्धा पडतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला 7,500 ते 8,500 मिळतील. तर पेसाच्या जागा त्यामध्ये ऍड केल्या तर 12,000 मिळतील. ह्या जागांचा विचार करत असताना मी 31 मे पर्यंतच्या रिटायरचा सुद्धा विचार केलाय, समाज कल्याण विभागाच्या जागांचा सुद्धा विचार केलाय. त्यानंतर अतिशय महत्वपूर्ण गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजेच खाजगी आस्थापनेच्या जागा किती असतील. मला सध्याचा अंदाज आहे या जागा 9 ते 10,000 असतील. पण आपण प्रत्येक जागेसाठी जर संघर्ष केला तर या जागा 15,000 होऊ शकतात. आणि या जागा जर 15,000 झाल्या तर तुमच्यासारख्या माझ्यासारख्या सर्वसामान्य अभियोग्यताधारकांना नक्की हक्काची नोकरी मिळेल. मी म्हणत नाही मेरिट 2 अंकी येईल, मेरिट 3 अंकी येईल, याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मेरिट जागा जर चांगल्या आल्या तर मेरिट नक्की कमी येईल, एवढंच नक्की मी सांगतो. बघा, जागा चांगल्या आल्या तर मेरिट नक्कीच कमी येईल. आणि शासनाला जास्तीत जास्त पदाची भरती करायची आहे म्हणून शासनाने परवाच्या 1 मेच्या बुलेटिन मध्ये सुद्धा पुन्हा उल्लेख केलाय की 31 मे पर्यंतच्या जागा पोर्टलला प्रत्येक आस्थापनेने द्यायला पाहिजे. शासन प्रयत्न करते, शासनाच्या प्रयत्नाला आपण खारीचा वाटा उचलून सपोर्ट करूया. नक्की 15 जुलै पर्यंत आपण आपल्या स्वतःच्या शाळेत शिक्षक म्हणून शिकवायला असेल. मेरिट जर कमी यायचं असेल तर जागा जास्त हव्यात, आपण बाहेर पडूया. आणि ज्यांना जास्त गुण आहेत जसं की 170 180 त्यांनी दिवा स्वप्न पाहणं सोडून द्या. स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जागा जर आल्या तर तुमच्या या 170 मार्काचा फायदा होईल, अन्यथा नाही. त्यासोबतच शिक्षक भरती 2025 संदर्भात प्रेफरन्स कसे द्यावेत यासाठी मी माझं स्वतःच संकल्प टू सिलेक्शन हे ऍप चालू केलं आहे. तुम्हाला हे ऍप जर आवडलं तर नक्की डाउनलोड करून घ्या. ऍपचं नाव आहे, प्ले स्टोअरला जावा आणि संकल्प टू सिलेक्शन. शिक्षक भरती 2025-2022 पेक्षा मोठी जर करायची असेल तर आता आपल्याकडं 26 दिवस आहेत. 26 दिवस आपण घरातून बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्या जिल्ह्यातील आपल्या शेजारच्या छोट्या मोठ्या आस्थापनेतील ती खाजगी असो किंवा शासकीय असो जास्तीत जास्त जागा याव्यात यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बघा, जागा चांगल्या येऊ शकतात, एवढंच मला म्हणायचं आहे. माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की आमचं चॅनेल सबस्क्राईब करा.
सदरच्या व्हिडिओमध्ये जागांच्या बाबतीत जो अंदाज व्यक्त केलाय तो माझा वैयक्तिक आहे, याचा संघटनेशी काहीही संबंध नाही. पण संघटनेसोबत काम करत असताना मला जो काय अनुभव आला तो अनुभव, आणि खोटं बोलण्यापेक्षा मी खरं बोलायचा प्रयत्न केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा मी मगाशी सांगितल्यात तेवढ्या नक्की येतील, आणि खाजगी आस्थापनेच्या जागा आपण 15,000 आणू शकतो, पण त्यासाठी प्रत्येक जागा आपल्याला महत्वपूर्ण आहे. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट टाका, आणि संकल्प टू सिलेक्शन हे ऍप सुद्धा डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.